मी संजीव लाटकरजी यांना निमंत्रित करतो आहे. जोरदार टाळ्यांनी आपण मोटिवेशनल स्पीकर म्हणून त्यांची ओळख आहे. हे सध्या ग्रूम अँड ग्रो या संस्थेमार्फत मराठी तरुण तरुणींसाठी झेप यशाची या प्रेरणादायी कार्यक्रम करत असतात. संजीवजी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आपण. प्रोग्रॅमिंग कन्सल्टंट म्हणून त्यांनी साम मराठीसाठी काम केलं. चीफ प्रोड्युसर आणि एडिटर म्हणूनही या चॅनलसाठी त्यांनी काम केलं. सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ITN टेलिमीडिया हिंदी न्यूज चॅनल याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. जॉईंट मॅनेजिंग एडिटर सकाळसाठी ते कार्यरत होते. संपादक लोकमत, मुख्य उपसंपादक महाराष्ट्र टाइम्स, उपसंपादक मुंबई सकाळ, श्री साप्ताहिक, नवशक्ती आणि भारतातील पहिली बहुभाषिक वेबसाईट जी आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. अशी प्रचंड मोठी ओळख जी आहे. पण मी चंदा मॅडमना विनंती करतो. चंदा मॅडम या CEO पार्ले बाजार आणि टाउन parle.in आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण संजीवजींचं स्वागत करूया. पुष्पगुच्छ आणि एक छोटंसं भेट देऊन आपण त्यांचे स्वागत करू. आणि मी संजीवजींना विनंती करतो की कम्युनिकेशन या विषयावर आपण बोलावं. प्रेक्षकात बसलेले मान्यवर दीपकजी आहेत, गांगल साहेब आहेत, राहुल साहेब आहेत, उमेश आणि ज्ञानेशी सर्व टीम, चंदा, तुमचं मी या आजच्या दिवशी खूप मनापासून अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम तुम्ही सुरू केला आहे म्हणून. कम्युनिकेशन असा विषय मराठीत संवाद म्हणतो आणि त्यांनी हत्तीपासून सुरुवात केली. कम्युनिकेशन हे खूप सिंपल गोष्ट आहे. मी आता तुमच्याशी कम्युनिकेटच करतोय. आपण रोज कम्युनिकेट करत असतो. माणूस अनादी कालापासून कम्युनिकेट करत आलेला आहे. माणूसच नव्हे तर निसर्गातला प्रत्येक घटक कम्युनिकेट करतो. त्यामुळे ती एक आदिम प्रेरणा आहे. त्या प्रेरणेमध्ये तुम्ही म्हणजे बदल होत जातील पण ती प्रेरणा काही संपणारी नाही आहे. झाडंसुद्धा एकमेकांबरोबर कम्युनिकेट करतात. झाडांचं नेटवर्क, तसं उमेशनी जे नेटवर्किंग सांगितलं तर झाडाचं जे नेटवर्क आहे ते मुळांपर्यंत गेलेलं असतं आणि मुळं एकमेकांना सावध करतात की असं काहीतरी घडतं आहे. आणि झाडं ही एकमेकांना व्यवस्थितरित्या कम्युनिकेट करतात. त्याच्यावर मोठे मोठे प्रबंध आणि रिसर्च झालेले आहेत. पक्ष्यांचं तर सोडूनच द्या, पक्षी प्राणी हे तर करतातच कम्युनिकेट. ॲनिमल कम्युनिकेटर आता एक प्रोफेशन झालेलं आहे आणि ते सांगतात की ह्याच्या मनात काय, कुत्र्याच्या मनात काय, मांजराच्या मनात काय, आणि तो प्रोफेशन आता सेट झालेला आहे. म्हणजे मी कम्युनिकेशनचे आयाम सांगतोय. त्यांनी हत्तीवरनं सुरू केलं म्हणून माझ्या लक्षात आलं. आता प्रॉब्लेम असा आहे की नुसतं हत्ती पिसाळलेला नाही आहे, माणसंही पिसाळलेली आहेत आणि त्यांचं काय करायचं असा मोठा प्रश्न आहे. असो, विनोद बाजूला ठेवूया. पण कम्युनिकेशन हे सध्या आपण एका वेगळ्या ज्याला म्हणूया आव्हानातून जातोय आणि त्यासाठी मी आज उभा आहे. मी नॉर्मल आपल्याला कम्युनिकेशनचे नियम, ऐकावं, असं बोलावं, स्मार्ट कसं बोलावं हे सांगायला आलेलोच नाही आहे. कारण मला माहिती आहे की ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पार्लेकरांपुढे बोलतोय मी वेगळा विषय मांडतोय आज. मी मांडतोय की आपल्या कम्युनिकेशनमधली आव्हानं काय ते आपण आज समजून घ्यायला पाहिजेत. येणाऱ्या काळातली ती खूप बदललेली आहेत. आपण किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपल्या हातातलं मोबाईल हे कम्युनिकेशनचं साधन आहे जे आपल्या आजूबाजूच्या माणसांनी रिप्लेस केलेलं आहे. म्हणजे आपण इतक्या माणसांमध्ये आधी असायचो, त्यांच्याशी बोलायचो. म्हणजे माझं लहानपण मी आठवतो तेव्हा मोबाईल नव्हता. मी माणसांशी बोलत होतो, माणसांकडून नॉलेज घेत होतो. एक ऑर्गॅनिक प्रोसेस चालायची कायम. ह्याला भेट, त्याला भेट, त्याच्याकडनं एक त्याची विशिष्ट शैलीतली गोष्ट ऐकायची, मग त्यातलं आपण जरा काय गोष्टी गाळून घ्यायच्या वगैरे वगैरे. आता ते संपूर्ण थांबलेलं आहे, बऱ्यापैकी थांबलं आहे. आता आपण मोबाईलवरती अवलंबून आहोत. आपलं कम्युनिकेशन हे मोबाईलवरती बऱ्यापैकी घडतं. माझा आक्षेप नाही त्याला, मी त्याला चॅलेंज म्हणतोय. यामुळे होतं काय आहे की मी सिलेक्टिव्ह झालो आहे कम्युनिकेशनच्या बाबतीत. की मला जे पाहिजे, बघा आपला व्हॉट्सअप ग्रुप असतो तो बहुतेकदा समविचारी लोकांचा असतो, समवयस्क लोकांचा असतो. आपण कल्चरली एकमेकांबरोबर ती वेगवेगळे म्हणजे ज्याला म्हणूया ना की मल्टीकल्चरल वातावरणामध्ये आपण फारसे राहत नाही. त्यामुळे कम्युनिकेशनचे स्तर पण आता एकांगी व्हायला लागलेले आहेत बऱ्यापैकी. मला पाहिजे त्या ग्रुपमध्ये मी जाईन, मला पाहिजे तेच मी पाहीन. या सगळ्या गोष्टींमुळे आपली जी बहुप्रसवता, बहुश्रुतता हे जे माणसांमधले म्हणून जे गुणधर्म आहेत ते हळूहळू लोप पावतात की काय असं मला वाटतं. त्यामुळे ही जी सगळी
एकांगी वाढ होत चाललेली आहे ही कशामुळे होत चालली आहे? तर ह्याचं आपण जर कारण शोधत गेलो की खूपशी अंग डेव्हलपच झालेली नाही आहेत. म्हणजे अनेकांना संगीताबद्दल काही फारसं उत्सुकता वाटत नाही, साहित्याबद्दल उत्सुकता वाटत नाही. एक आपल्या विषयातल्या बातम्या आपल्या क्षेत्रातलं काही वाचलं की विषय संपतो त्यांच्यापुरता. आणि यातून काय झालं की आपलं कम्युनिकेशनच्या कितीतरी खिडक्या आपण बंद केलेल्या आहेत. आज कितीतरी संवेदनेवर आघात झालेला आहे. संवेदनेवर आघात म्हणजे कम्युनिकेशनचं मूळ भांडवल काय आहे? तर संवेदना आहे. मला तुमच्याशी बोलावंसं वाटलं पाहिजे, मला तुमच्याबद्दल कुतूहल पाहिजे, मला तुमच्याबद्दल उत्सुकता पाहिजे, मला तुमच्याबद्दल अनुकंपा पाहिजे. ह्या कुठल्याच गोष्टी जर नसतील तर ते कम्युनिकेशन जे ते ड्राय होतं. संवाद सगळा हे हृदयचे ते हृदय वगैरे भानगडच राहत नाही. कम्प्लिटली इट्स अ ड्राय प्रोसेस. माहितीपुरतं आपण बोलतो आणि तेवढापुरता विषय संपतो. त्यामुळे कम्युनिकेशनमध्ये जो एक ओलावा आहे, माणुसकी आहे, माणूसपण आहे, त्याची डेप्थ आहे, या सगळ्या गोष्टी आपण जे झिरपण असतं ना एकमेकांचे, त्यातून रिलेशन्स बिल्टअप होतात. लक्षात घ्या, कम्युनिकेशन हे काय फॉर्मली कसे आहात वगैरे नाही. ही कम्युनिकेशन हे मानवी नातेसंबंधांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. फार फार ती कुठेतरी आपण आता बाजूला टाकलेली आहे आणि ती पूर्ववत करण्याचे चॅलेंजेस आपल्या पुढे आहेत. मी रडत नाही बसवतो आपण काय पूर्वीचा काळ वगैरे नाही. हे माझ्या दृष्टीने हे चॅलेंज आहे. कारण कम्युनिकेशनचा आत्मा जर आपण घालवला तर उरतील ते फक्त शब्द उरतील जे निव्वळ पोकळ असतील. म्हणजेच एकमेकांबद्दलचं प्रेम जे कधीकधी आपल्याला म्हणजे कंडिशनल लव हा प्रकार हल्ली वाढलेला आहे. कंडिशनल लव, कंडिशनल अफेक्शन, कंडिशनल कमिटमेंट, हे जे कंडिशनल सगळ्या गोष्टी आल्या सशर्त, त्यातून आपलं कम्युनिकेशन हे आक्रसलं गेलं आहे, बाधित झालं आहे असं मला वाटतं. त्यातून आपल्याला मोकळं व्हायला लागेल या सगळ्या ज्याला म्हणूया की आक्रसलेपणातून. हे एवढं चॅलेंज नाही आहे. म्हणजे मोबाईलने आपल्याला काय आपलं नेलं किंवा काय आणलं हा विषय नाही आहे. खूप गोष्टी दिल्या पण आहेत मोबाईलने, पण मोबाईलने खूप गोष्टी नेल्या पण आहेत ज्या म्हणजे आपण ते घडू द्यायला नाही पाहिजे होतं, आपण ते रोखायला पाहिजे होतं. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. आज मी माध्यमामध्ये काम केलं आहे आणि बराच काळ काम केलं आहे माध्यमामध्ये. आज जेव्हा मी इंटरव्ह्यू घ्यायला किंवा काही उत्तरं तपासायला किंवा जे काही मी कोणाचं आर्टिकल बघण्यासाठी काही अभिप्रायासाठी येतं, शब्दांची बोंब आहे, शब्दच माहीत नाहीत. आपण इंग्रजीबद्दल बोलतो ना की ह्यांना इंग्रजी बोलता येत नाही, मराठी बोलता येत नाही. आणि ही मी कम्युनिकेशनचे तुम्हाला म्हणजे बेसिक्स सांगतोय की आजची मुलं बऱ्यापैकी म्हणजे मी तुम्हाला जबाबदारीने सांगेन की मेजॉरिटी युवकांना त्यांच्या मातृभाषेत बोलता येत नाही. निदान मराठीत तर मला 100% माहिती आहे, 100% माहिती आहे की मराठी बोलता येत नाही. मराठी शब्द माहिती नसतात, वर्तमानपत्रात येणारे शब्द माहिती नसतात, जोडाक्षरं वाचता येत नाहीत. हे मी तुम्हाला हकीकत सांगतो. म्हणजे याच्यात मी पूर्ण जबाबदारीने बोलतोय जे बोलतोय ते. मी पेपर तपासलेत आणि डोक्याला हात लावला आहे. पेपर तपासणं बंद केलं मी. म्हणजे काही ऑनररी म्हणून मी मीडियाचे पेपर तपासायचो. मग मला लक्षात आलं की भयंकर हातामध्ये मीडिया जातोय. म्हणजे यांना जर वाक्प्रचार माहिती नसतील, म्हणी माहिती नसतील, बॅकग्राऊंड माहिती नसेल एखाद्या घटनेचं, कारण उत्सुकताच नाही आहे, कुतूहल नाही आहे, असोशी नाही आहे. जी माध्यमामध्ये काम करणाऱ्या माणसाकडे तर पाहिजेच ना, कम्युनिकेशनवरती पकड पाहिजे. कारण तुम्ही फक्त आणि फक्त कम्युनिकेट करत असता आणि कम्युनिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला त्यांना कळवायचं आहे, त्याची मतं बदलायची आहेत, त्याचं हृदय परिवर्तन करायचं, जे काही करायचं ते फक्त कम्युनिकेशन हे एकच आपल्याकडे साधन आहे आणि ते आपण घालवून बसलो आहे. त्यामुळे होतं काय की जेव्हा तुमचे शब्द गोठतात, शब्द थांबतात ना, तेव्हा फक्त शिव्या बाहेर येतात, तेव्हा हिंसा जन्माला येते. कारण मला सुचतच नाही मी आता काय रिॲक्ट होऊ. माझ्यापाशी शब्द नाही आहेत. मी पालकांसाठी काही काम केलं आहे, मी तुम्हाला सांगतो पालकांकडे शब्द नसतात, त्यामुळे मुलांना मारतात. ती मुलांना ते एक्सप्रेस करू शकत नाहीत की माझ्या मनात काय चाललं आहे. मी हे सगळं आपल्याला अशासाठी सांगतोय की आपण ग्राहकांशी बोलू, आपण समाजामध्ये बोलू, तेव्हा शब्दसंपदा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. वॉकॅब्युलरी जी तुम्हाला पण माहिती पाहिजे आणि त्यांना पण माहिती पाहिजे. आता गंमत अशी आहे की मला समजा एक बऱ्यापैकी वॉकॅब्युलरी असेल, माझा शब्दसंग्रह बरा असेल, पण समोरच्याच्या मेमरीमध्ये ते नसेलच, तर मी काय बोलू, मुक्याने संवाद करू. त्यामुळे माझे सुद्धा शब्द आता लिमिटेड, सीमित व्हायला लागलेत सगळे. तुम्ही कम्युनिकेशनचे हाल बघा. बॉडी लँग्वेज तर प्रत्येकाची एकदम उद्धट असते, म्हणजे असं वाटतं की हा कोट्याधीश आहे. बॉडी लँग्वेजमध्ये कोणी हल्ली ऐकत नाही, कारण तेवढं कळतं हा ब्रँड, हे कपडे, हा गॉगल, हे बूट घातलं की आपली पर्सनॅलिटी झकपक होते. हे सगळं जे बाह्य
लक्षणावरती आपण चाललेलो. हातामध्ये मोबाईल माझा उत्तम असला पाहिजे, iPhone 15 वगैरे किंवा 16, 17, 18 जे काय असेल ते. ह्या सगळ्यामध्ये मी लोकांना हे कम्युनिकेट करतो की मी कोणीतरी आहे. पण जेव्हा आपण आत 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 जातो तेव्हा कळतं की नाही, कम्युनिकेशनमध्ये अत्यंत वीक माणसं आहेत, ती अत्यंत कमकुवत आहेत. आणि घरामध्ये ज्या वेळेला पसरतं, घरात तुम्ही तुमच्या मुलांशी बोलू शकत नाही, योग्य शब्दात त्यांना तुम्ही सांगू शकत नाहीत, हीच मुलं पुढे वर्गात बोलू शकत नाहीत. आज वर्गात मुलं बोलू शकत नाहीत. कुठलंही एखादं कारण त्यांना सांगितलं की हे कारणासह स्पष्ट करा, इंग्लिशमध्ये सांगा, मराठीमध्ये सांगा, कुठल्या, त्यांना बोलता येत नाही, त्यांना लिहिता येतं. आणि ते पण एका लिमिटेड कक्षेमध्ये ते लिहू शकतात. म्हणजे एक्सप्रेशनची पॉवर जी माणसाला एक म्हणजे अभिव्यक्तीची ज्याला म्हणूया शक्ती जी माणसाला मिळालेलं आपण कमावली आहे ती इतक्या वर्षाच्या साधनेने. आपल्याकडे किती लोकांनी शब्दांमध्ये भर घातली, नवीन शब्द जन्माला घातले आणि ही भाषा समृद्ध केली, तिचं सौष्ठव तयार केलं आणि ते सगळं आपण रद्दीत टाकावं तसं सगळं टाकतोय आज. हे किती भीषण आहे तुम्ही लक्षात घ्या. शब्द लोप पावत आहेत. शब्द लोप पावले की एक्सप्रेशन लोप पावतात. एक्सप्रेशन लोप पावलं की टीका फक्त चांगलं आणि वाईट होत होता. मध्ये काही एरिया असतो ग्रे एरिया जगण्याचा, तो आपण घालून बसलो. एकदा चांगलं तरी आहे किंवा वाईट तरी आहे, बस. हे जे मधल्या एरियात जे जगणं आहे त्याला संवेदना लागते आणि ती टिपण्याची आजची शक्ती कमी पडत चालली की काय असं मला वाटतं. आणि ती वाढवायला लागेल, आपल्याला प्रयत्नपूर्वक वाढवायला लागेल. हे वाढवणं शक्य आहे, फक्त त्याच्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे, बाकी काही नाही. हे वाढवेल. पण मराठीबद्दलची नव्हे, मी म्हणतो काय की मराठीबद्दलची अनास्था हा विषय नाही आहे, संवादाबद्दलची अनास्था आहे ती. कारण तुम्हाला जेव्हा संवाद साधावासा वाटतो तुम्ही आपोआप शिकता, दुसऱ्यांची भाषा शिकता. तर आपली भाषा का नाही तुम्हाला चांगली येणार, आली पाहिजे. पण संवादाचीच उत्सुकता नसल्यामुळे मला बोलायचंच नाही. आणि आता तर ChatGPT आलेलं आहे. मला परवा एकाचं लग्नाचं आमंत्रण आलं, शुद्ध ChatGPTचं आमंत्रण तर हल्ली कळतंच, म्हणजे हे ChatGPT आहे, म्हणजे का करतात मला कळत नाही. परत त्यात त्यांनी ते ChatGPTचं Google ट्रान्सलेशन करून पाठवलं होतं. इतकं भीषण होतं तुम्हाला सांगतो, इतकं भीषण होतं. म्हणजे मला वाईट वाटलं. मित्र होता, अरे म्हटलं तू 4 मित्रांना विचारलं असतं तर आम्ही लिहून दिलं असतं ना तुला. इतकं विनोदी आमंत्रण होतं तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या प्रचंड कार्यबाहुल्यातून थोडासा समय वगैरे वगैरे असं सगळं भयंकर होतं ते. हे काय आहे, कुठल्या प्रोसेसमध्ये आपण चाललो आहे. आणि हे झपाट्याने घडतं, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला AI येणार आहे. कम्युनिकेशनमध्ये सर्वात मोठा चॅलेंज हा AIचा आहे, लक्षात घ्या. आणि AIवरती तुम्हाला मात करायची नाही आहे, AIचं तुम्हाला लिव्हरेज पण घ्यायचं आहे आणि त्याच वेळेला आपला एक माणूस म्हणून टच असणं, माणूस म्हणून त्या भाषेला स्पर्श करणं, कम्युनिकेशनला स्पर्श करणं आवश्यक आहे. आणि हे जर आपण घालवून बसलो तर पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत. तर मला माझ्या आईवडिलांनी भाषा दिली, मला माझ्या शिक्षकांनी भाषा दिली, मला माझ्या जे काही मी महाराष्ट्र टाइम्स आणि बाकीच्या सर्व पेपरमध्ये काम केलं, आमचे जे काही सिनियर होते त्यांनी मला काय दिलं, त्यांनी मला भाषा दिली. श आणि श मध्ये फरक आहे त्यांनी समजावून सांगितलं मला. आता श पोटफोडा गेलेलाच आहे पूर्णपणे, तो लोप पावला आणि आपल्याला त्याचं वाटत नाही काही. ह्यानी काय होतं की अरे काय नाही, बोलण्यापुरतं गेलं, कळलं ना मी काय म्हणतोय तुला, झालं कम्युनिकेट. असं नाही हो. एवढ्यापुरतं भाषेचा संबंध असता तर मग भाषा समृद्ध का केली कोणी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी का लिहिली, इतके सगळ्या प्रतिमा, इतक्या सगळ्या गोष्टी का आल्या. इथे थोडंसं मला वाटतं की आपल्याला भाषेचा विचार करताना 4-5 गोष्टी लक्षात घ्यायला लागतील. एक म्हणजे भाषेच्या बाबतीत आपल्याला आपण रिसिव्हिंगसाठी जे फिल्टर्स वापरतो ते फिल्टर्स काढावे लागतील. बॅरियर आहेत, ते एक अडथळे आहेत. आपण अडथळे तयार केलेले आहेत आपल्या भोवती, आपण आपल्या भोवती कुंपणं तयार केलेली आहेत आणि आपण ऐकत नाही आहोत किंवा आपण पाहिजे तेच ऐकतोय. हा सर्वात मोठा दोष मी म्हणेन की मला फक्त जेवढं हवंय तेवढंच मी ऐकणार, बाकी मी ऐकणार नाही. आता यामुळे काय झालं की तुम्ही तुमच्या ऐकण्यालाच मर्यादा घातल्यामुळे, खरं म्हणजे कुठे पाहिजेत फिल्टर्स, फिल्टर्स ऐकण्याला नको आहेत, फिल्टर्स बोलण्याला पाहिजेत की तुम्ही विचार करून बोला. आपण विचार करूनच ऐकतो की नाही याचं मी ऐकायचं का नाही, हा मोठा बॅरियर आहे. त्यामुळे आपण औदार्य, ओपननेस हे सगळं घालून बसल्यामुळे भाषेची एक प्रकारे ज्याला म्हणे आपण की कुतोरोड चाललेली आहे, भाषा ही फार वाईट पद्धतीने आपण वापरतो आणि त्याचा परिणाम आपल्या संवादावरती होतोय. हे आपण कुठेतरी मला वाटतं की करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण कम्युनिकेशन वगैरे म्हणतो, पण मला असं वाटतं की आपल्याकडे एवढं अध्यात्म समृद्ध आहे, तर आपण पहिला विचार एक हा मांडला पाहिजे की मी इतरांशी बोलेन, पण आधी मी स्वतःशी तर बोलतो. आपण आपल्याशी बोलतो का? खूप माणसं नाही बोलत.
हा जो स्वतःशी संवाद आहे ना, हा जर चांगला असेल तर तुमचा इतरांशी संवाद हा चांगला होतोच, 200% होतो. मुळात तुमचा स्वतःशी जर संवाद नसेल तर इतरांच्या संवादामध्ये खूप अडथळे, खूप प्रॉब्लेम ही येणारच. बघा, खूप लोक चिडलेले असतात. ते चिडलेले आपल्यावर नसतात, ते स्वतःवर चिडलेले असतात, घरच्या काही कारणांमुळे चिडलेले असतात आणि मग ते एकूणच चिडलेले असतात. त्यामुळे स्वतःला पूर्णपणे स्वतःला कम्युनिकेट करणं, स्वतःशी उत्तम संवाद साधणं ही मला वाटतं कम्युनिकेशनची खूप पहिली गरज आहे. तुम्ही उत्तम बोलू शकाल, वक्तृत्वाचा आणि कम्युनिकेशनचा काडीचाही संबंध नाही, प्लीज समजून घ्या. म्हणजे मला चांगलं बोलताय, खूप लोक भेटतात मला, नाही मला जरा चांगलं बोलायचं आहे. तुम्ही जे बोलताय ते चांगलं आहे, फक्त मनापासून बोला आणि मनापासून ऐका, ओपन असणं. त्यामुळे ह्याला काही मला इम्प्रेस करायचं आहे, मला जरा अजून चांगलं बोलता आलं पाहिजे, मला 10 मिनटं सभा गाजवत, काही गरज नाही. ह्या सगळ्याची काही गरज नसते. तुम्ही न बोलताही खूप बोलत असता, हीच तर कला आहे ना. कारण आता लक्षात घ्या, मी बोलतोय ना, ते आता माझी ज्ञानाची कवाडं बंद झाली आहेत. प्रॉब्लेम आहे हा माझा. मगाशी उमेश बोलत होता तो माझा फायदा होता, कारण मला चांगलं काहीतरी ऐकायला मिळत होतं. म्हणजे बोलण्याने तोटा होतो ॲक्च्युली, कारण तुम्ही तेवढ्या वेळ पुरते, जसं शिंकताना हृदय बंद पडतं ना, तसं बोलताना थोडा वेळ आपल्या मेंदूशी संबंध संपलेला असतो. म्हणजे ग्रहण अशी, असं मला म्हणायचं आहे. हा तोटा आहे ना आपला. सो संवादामध्ये फायदा कमी बोलणाऱ्याचा असतो नेहमी, आणि मोजकं बोलणाऱ्याचा असतो. त्यामुळे आपल्याला काही आपण कमी बोलतो वगैरे असं म्हणण्याची कारण नाही आहे. आपल्याकडे खूप गोष्टी आहेत खरं सांगायचं तर. म्हणजे मला आता वेळ नाही आहे तेवढा, आणि मर्यादा आहे वेळेची, आणि हा आजचा काही मुख्य आपल्याला डिरेक्टरीचं प्रकाशन करायचं आहे. तर परत हा कधीतरी विषय बोलेन मी आपल्याशी. खूप मोठा विषय आहे, म्हणजे संवाद या विषयावर 2 दिवस 3 दिवस बोलता येईल एवढं, कारण हा विषय हा ऑर्गॅनिक आहे. हा माणसाच्या मानवीपणाशी त्याचा संबंध आहे, आणि खूप निकटचा संबंध आपण सगळे एकमेकांशी कम्युनिकेशननी बांधले गेलेलो आहोत. हे कम्युनिकेशन नेसेसरीली, मी तुम्हाला आज आपण इथे आलो बघा ना, आज मी तुमच्याशी बोलतोय, आपण कदाचित पूर्वी भेटलेलो पण नसू किंवा असू, पण तरी आपण कम्युनिकेट करू शकतोय. तुम्हाला कुठेतरी मी तुमच्याशी कम्युनिकेट करतोय असंही वाटू शकतं. यालाच कम्युनिकेशन म्हणतो. म्हणजे मी बोलतोय सर्वांसाठी, पण तुम्हाला तुमचं वाटतं त्यावेळेला त्यातलं नेमकं काहीतरी तुम्ही उचललेलं असतं, तुम्हाला ते भावलेलं असतं. इथून कम्युनिकेशनची आपली सुरुवात होते. मला असं वाटतं की या जी चॅलेंजेस आहेत, की आम्ही, जसं मी आपल्याला सांगितलं की आपण पॅम्पर्ड कम्युनिकेशनमध्ये आलेलो आहोत. म्हणजे मला जे हवं तेच, मला जे पाहिजे तेच, मी माझा ग्रुप केला आहे, यातून बाहेर पडायला पाहिजे. हे सर्व कम्युनिकेशनमध्ये जे काय म्हणूया तटबंदी आहेत आज आपण उभारलेल्या, आणि त्या टेक्नॉलॉजीनी उभारून दिल्या आहेत तुम्हाला. म्हणजे त्याच्यातले खूप चांगल्या गोष्टी पण आहेत, तुम्ही वेगवेगळे ग्रुप्स करू शकता. पण आपणच आपल्या भोवती ज्या काही तटबंद्या केलेल्या आहेत, संवाद कमी आपल्यापर्यंत पोचावा, त्या तोडल्या पाहिजेत. जास्तीत जास्त आपल्याला मोकळं व्हायला लागेल, आपल्याला ओपननेस आणावा लागेल. आपल्यासारखी मतं असतील नसतील तरी पण ती ऐकायची, ती स्वीकारायची, त्याच्यावर विचार करायचा, आणि वाचन वाढवायचं, ऐकणं वाढवायचं, भाषेचे नवीन नवीन प्रयोग करायचे. मराठी व्युत्पत्तीशास्त्र नावाचे एक म्हणजे व्युत्पत्ती कोश आहे मराठीचा, जो माझ्याकडे आहे. कुलकर्णी नावाचे आहेत गृहस्थ, त्यांनी लिहिलेला आहे, खूप जुना येतो. इतका सुंदर व्युत्पत्ती कोश आहे. हा प्रत्येक घरात पाहिजे, की हा शब्द कसा काय जन्माला आला, अमुक एक शब्द का आला बाबा. आता उदाहरणार्थ असे अनेक शब्द आहेत आपल्याकडे, की ज्या शब्दांची व्युत्पत्ती ही ऐकणं, वाचणं हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ते आपल्याला एकदा तो व्युत्पत्ती कोश उघडला ना, की असं वाटतं अरे वाचतच राहावं. म्हणजे त्याला 1600मधून 1700 सालापासून 1800 सालापासून हे सगळे शब्द आपल्यापर्यंत काय म्हणतात ना आलेले आहेत. हा ठेवा आहे. हे काय ठेवा म्हणजे फक्त काही पैसा नसतो ना. भाषा हा सुद्धा एक ठेवा आहे, तो जपला पाहिजे. त्याची जी आता सध्या ऱ्हास होतोय त्याचा, आणि संपत चाललेले आहेत. जसे पैसे संपतात तसे शब्द पण संपतात हो. ते शब्द संपून चालणार नाहीत. आपल्याला आहेत ते शब्द राखून नवीन शब्द त्यात काही घालता आले तर भाषा समृद्ध होईल. आणि एक लक्षात ठेवायचं, विचार समृद्ध करण्यासाठी भाषा समृद्ध असणं ही मूलभूत गरज आहे. त्याच्याशिवाय कोणाचे विचार आजपर्यंत तरी जगाच्या इतिहासात श्रेष्ठ झालेला नाही आहे. ज्यांनी विचार मांडलेले आहेत त्यांनी भाषेच्या माध्यमातून मांडलेले आहेत. आपण भाषेच्या माध्यमातून एकमेकांबरोबर बोलतो. ही भाषा आणि या भाषेतले चांगले शब्द हे आपल्याला जपायचे आहेत, एकमेकांबरोबर ते वापरायचे आहेत. आणि कंडिशनल लव्ह सारखं आपण हे कंडिशनल जे कम्युनिकेशन आहे ते मनातनं काढून टाकू, याच मी आजच्या दिवशी आपल्याला सांगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.